व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांसह एक बोट उलटलेली आहे। बोटीमध्ये जवळपास 33 भारतीय प्रवासी होते अशी माहिती कळतेय। खराब वातावरणामध्ये व्हिएतनामच्या फू कोक या आयलंड जवळ ही बोट उलटल्याचं कळतंय। जवळपास 33 भारतीय प्रवासी या बोटीमधून प्रवास करत होते आणि त्याच वेळी वातावरणात बदल झाल्यामुळे खराब वातावरणामुळे ही बोट उलटलेली आहे अशी माहिती सध्या समोर येतेय। एका आयलंड जवळच ही बोट उलटलेली आहे। यामध्ये जवळपास 33 भारतीय प्रवासी होते। त्यामुळे हे सगळेच भारतीय प्रवासी आणि इतर देखील प्रवासी हे सुखरूप आहेत का याची माहिती अजूनही कळू शकलेली नाहीये। मात्र व्हिएतनाममधली ही घटना समोर येतेय। व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांसह एक बोट उलटलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, नेमकं काय घडलेलं आहे आणि प्रवासी कसे आहेत? तर सोमेश कोलगे यांच्याशी काही कारणानं आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र व्हिएतनाममधली ही बातमी समोर येते। व्हिएतनाममध्ये एक बोट उलटलेली आहे। या बोटमध्ये काही भारतीय प्रवासी देखील प्रवास करत होते। एका आयलंड जवळ ही बोट गेलेली होती आणि त्याच दरम्यान खराब वातावरणामुळे ही बोट उलटल्याचं कळतंय। जवळपास 33 भारतीय प्रवासी या बोटमधून प्रवास करत होते। त्यामुळे आता बचाव कार्य सुरू झालेलं आहे। मात्र हे प्रवासी सुखरूप आहेत की नाही या संदर्भामध्ये अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही। व्हिएतनाममधली ही घटना आहे आणि आता या बोटीची दृश्य देखील समोर आलेली आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय एका आयलंड जवळ ही बोट आलेली होती आणि त्याच वेळी वातावरणामध्ये अचानक बदल झाला आणि ही बोट उलटलेली आहे। आता या बोटच्या आजूबाजूने इतरही काही बोटी गेलेल्या आहेत। त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। व्हिएतनाममधली ही दृश्य सध्या समोर येत आहेत। जवळपास 33 भारतीय प्रवासी या बोटमधून प्रवास करत होते। भारतातील काही पर्यटक हे व्हिएतनाममध्ये पर्यटनासाठी गेलेले होते आणि त्याच वेळी हा अपघात घडल्याचं कळतंय। 33 भारतीय प्रवासी हे पर्यटनासाठी व्हिएतनामजवळ गेलेले होते। एका आयलंड जवळ गेलेले होते आणि त्याच वेळेस ही दुर्घटना घडलेली आहे। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, काय अधिकची नेमकी माहिती मिळतेय? निश्चितच या संपूर्ण बाबतीतली आता ही जी माहिती मिळते त्यानुसार या बोटीबाबत ही दुर्घटना घडलेली आहे। परंतु आत्ताच्या सध्याच्या माहितीनुसार या बोटीमध्ये काही भारतीय प्रवासी भारतीय पर्यटक असल्याची ही माहिती आहे। आता भारताचं जे व्हिएतनाममधील दूतावास आहे ते या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन्सच्या संपर्कात आहे। त्यानुसार व्हिएतनाममधील स्थानिक प्रशासनासोबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आणि भारताच्या व्हिएतनाममधील दूतावासाच्या सर्व अधिकाऱ्यांचा संपर्क सातत्याने सुरू आहे। जी सध्या माहिती आहे त्यानुसार यामध्ये काही भारतीय पर्यटक होते, परंतु ते नेमके किती होते, त्याशिवाय या संपूर्ण दुर्घटनेमध्ये किती प्रकारची हानी झालेली आहे, किती लोकांना वाचवण्यात यश आलंय, या सगळ्याबाबत माहिती हळूहळू कळते। कारण सध्या ही डेव्हलपिंग स्टोरी आहे। परंतु आता व्हिएतनामच्या स्थानिक प्रशासनाकडून या सगळ्यांच्या बाबतीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि व्हिएतनाममधील एका आयलंड जवळ ही दुर्घटना घडली आहे। त्यामुळे सध्या भारतीय परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या माध्यमातून व्हिएतनाममधील भारताचे दूतावास आणि भारताच्या दूतावासातील सगळे राजनैतिक अधिकारी हे सध्या तिथल्या स्थानिक प्रशासनासोबत व्हिएतनामच्या संपर्कात आहेत आणि या सगळ्या प्रवाशांना वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहे। हो, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी।